नमस्कार. जगणे खाण्यासाठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण खमंग आणि चविष्ट लागणारी 2 चटण्या करणार आहोत. पहिली चटणी तोंडल्याची चटणी. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. अर्धा किलो तोंडले, पाव किलो हिरवी मिरची आणि लसणाचे 2 गड्डे घेतले. हे सगळं धुवून घेतलेलं आहे. आता आपण चिरून घेऊया. हे उभ्या आकारामध्ये असं छान चिरून घेऊया. मिरचीचे असे तुकडे करून घेऊया. असे छान. असं लसण ही आपण छान प्रकारे असा छान सोलून घेऊया. अशा प्रकारे तोंडले, मिरच्या चिरून घेतलेले आहे ते दोन्ही, आणि हा लसण आपण सोलून घेतलेला आहे. आता ह्याची पुढची कृती बघूया. ह्या चटणीसाठी लागणारं साहित्य: मोहरी, जिरे, मीठ आणि तेल. आपण गॅसवर कढई ठेवली. आपण त्यात तेल टाकू. आता तेल तापले. आपण थोडी मोहरी टाकूया. नंतर थोडे जिरे टाकू आणि नंतर मग आपण ही चिरलेलं चटणीचं साहित्य टाकूया. ते छान असं आपण परतून घेऊ. छान असं परतून घेऊ आपण आणि ह्याच्यावर झाकण ठेवून देऊ. आता आपण चेक करूया. त्या तोंडल्याला आमचा आंबटपणा असतो म्हणून चटणी आंबट तिखट छान लागते. आहा हा, काय सुंदर खमंग वास सुटलेला आहे. अजून थोड्या वेळासाठी त्याला झाकून ठेवूया आपण. आता परत आपण एक चेक करूया ह्याला. सुंदर प्रकारे हे परतून झालेलं आहे. आपण गॅस बंद करून थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवूया. या प्लेट मध्ये आपण असंही काढून थंड करून घेऊया. आता हे मिश्रण थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. आता ह्यामध्ये थोडे आपण जिरे टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकू. नमक छमक डाल देते हैं. तोंडल्याची चटणी मिक्सरला काढून बाजूला ठेवली आहे. दुसरी चटणी आपण गाजराची करणार आहोत. त्यासाठी साहित्य: अर्धा किलो, जवळपास अर्धा किलो कांदे, अर्धा किलो गाजर आणि 1 लिंबू. हे साहित्य आपण चिरून घेऊया. ह्या गाजराची साल न काढता आपण गाजर चिरून घेऊया. अशा प्रकारे गाजर धुवून चिरून घेतलेले आहे. आता आपण कांदे चिरून घेऊया. अशा प्रकारे गाजर आणि कांदा चिरून घेतलेला आहे. त्यासोबत लिंबू पण चिरलेला आहे. आता पुढची कृती पाहूया. या चटणीला लागणारे साहित्य पाहूया. तिखट, मीठ, जिरे, मोहरी आणि साखर आणि तेल.
ही चटणी कांद्या आंब्याची लागल्यासारखी छान लागते. ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चटणीचं साहित्य टाकूया. चार चमचे तिखट, 2 चमचे मीठ, मोठा चमचा घेतलाय बरं का, आणि चवीनुसार साखर, आणि त्यात लिंबू पिळून घेऊया आपण आणि मिक्सरला लावून घेऊया. आपण चटणीसाठी फोडणी करूया. एक पळीभर आपण तेल टाकूया. तेल टाकले आपण मोहरी टाकूया, जिरे टाकूया, त्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया. आपण गॅस बंद करूया. आपण दोन्ही चटण्यावर फोडणी टाकून घेऊया. ह्या दोन्ही चटण्या खूप सुंदर झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. हा, काय सुंदर चटणी भन्नाट झालेली आहे. ही दुसरी चटणी मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. खूपच सुंदर, खूपच सुंदर. तुम्ही पण करून पहा. ह्या चटण्या भाकरी पोळी सोबत अति छान लागतात. ह्या चटण्या 8 दिवस आरामशीर फ्रीज मध्ये टिकतात. आपल्याला भाजी करायचा जर कंटाळा आल्यास फ्रीज मधल्या चटण्या काढून खाऊ शकतो. माझ्या साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.